हाय हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका जाधव चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर गावाकडचे व्हिडिओ खूप लेट होत आहेत मला टाकायला. कंप्लीट 1 महिन्यानंतरचे हे व्हिडिओ आहे, महिन्या आधीचे हे व्हिडिओ आहेत. तर मी उशिरा टाकत आहे कारण गावाकडे रेंज वगैरे नसते आणि टाईमही नसतो आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी. व्हिडिओ काढलेले अपलोड करण्यासाठी एडिटिंग वगैरे खूप काय असतं त्याच्यामुळे आपल्याला टाईम भेटत नाही. आणि आता मुंबईला मुलांच्या सुट्ट्या संपल्यात आणि परत मी मुंबईला आले. तिकडं आल्यानंतर हे 8 दिवसांनी मला टाईम भेटलेला आहे इकडचे व्हिडिओ टाकण्यासाठी. तर इथं आमच्या ननंदबाई, सई, सेजू, स्वरा, श्री आणि हे बसले होते. आम्ही सगळेजण चाललो होतो एका लग्नासाठी, आमच्या गावातलं लग्न होतं त्यासाठी. तर इथं मस्त गाणे वगैरे लावले होते आणि चाललं होतं डान्स करायचं ह्यांचं एकदम ही. आणि आम्ही चाललो होतो बीडला लग्नाला. श्री पण झोपला होता, त्याला मी जो ड्रेस आणला होता तो नंतर घालणार होते कारण गरम होईल, त्यामुळं साधा सिंपल ड्रेस घेतला होता. नंतर पुढे गेला दुसरा घेतला. तर आम्हाला इथं येता गाय पण आडवी गेली आणि खूप सारे जनावरं वगैरे होते रस्त्यामध्ये. आम्ही शॉर्टकट घेतला होता बीडला जाण्यासाठी. तर पाहू शकता सगळं असं रस्त्याच्या कडेला खूप छान वाटत होतं गावाकडं. आणि उन्हाळा पण होता त्यामुळे रखरख पण होतं खूप जास्त इकडच्या साईडला. तर पाहू शकता नुसतं राख कुसाळ बीडमध्ये. कुठे हिरवगार दिसना. माळावर आणलंय खरंच लयच भारी वाटतंय. वा वा क्या बात है. ते ह्याचं अभियान राबव वाटायला लागले परत इकडे एकदा. पाणी जिरवा पाणी सोलर बिलर लावले. सोलर किती लावलेत बघा ना. भाड्याने ना बघ ही गाडी वा जळून खाक झाली गाडी आहे. पाणी अडवा पाणी जिरवा. काळ भेटेत बघ इथं माहितीये का नायगाव मयूर अभयारण्य. इथं अभी लगे का आधा घंटा बच्चा. मला वाटतं याच्या आधी एकदा आपण इकडे आलतोच का होईल बाप्पा, कधी नाही आलो. तिकडे काय व्हिडिओ दिसत असतील हाय कोणाला असू द्या. माईला म्हटले तुम्हाला ऐसी हंसी मैंने कभी नहीं देखी. राहू द्या तुमच्या पुढं घोडा पळून जाईल. माझ्यापेक्षा भारी हसतोय राव हे. अच्छा ये बात है, ये नाही ये बात है. सगळं पॅक करून टाकलं राव ह्या दोघांनी मिळून. ऍटलीस्ट कसं साईड व्हायची का मांग. गोडाऊनवाल्याने मी थोडंसं आतमध्ये गोडाऊन घ्यायचं ना. ट्रक तरी छोटी घ्यायची जेवढे आपल्या गाडी ह्या टायमाला इथं नसतील ना. बाजूला राहत जाऊ दे ना. थांबा म्हणजे नंबर आहे तुझा. एका घ्यायचे. छान आहे. पार्टी मागतात आता तुला सगळे. मामा म्हणतोय पार्टी दे आता. हाँ उसके पास 20 रुपए से सब चिप्स लाने हाँ भाई. बॅट नाही चिरी इथं काय लक्षात घ्या. भेट वे लाकडी भेट घ्यायची का. आता मला काय माहिती तुम्ही येणार परत इथून. महाराज मानाचा मुजरा. बस स्थानक नवीन का आपलं ह्याच पण आष्टी तर भारी बनले हो. आष्टीचं तर लईच भारी. अंडापुरची खायचं बाय सगळे आलायचं आठवणी सांगतात तुमच्या वेळीच्या. इथं हॉटेल आहे सागर हॉटेल बरं का. लय चांगलं जेवण वाटतं तिथं. हो का. त्याला आज आपल्या लग्नाला जेवायचं नाही तर आपण जेवायलाच गेलो असतो. इथं आपला पाया खालचा रस्ता वाहताना पुढे थांब ना मग. इथं बघ ना तशी. तर बीडमधलं लग्न आम्ही अटेंड केलं सगळ्यांनी. आणि इथं मग परत आम्ही आमच्या ननंदबाई त्यांना भेटलो, जावांना वगैरे इथंच. आणि जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या मामाच्या गावाला. लिंबगणेश इकडं
बीड जिल्ह्यामध्ये आहे. तिकडं माझ्या मामाचं गाव आहे, तर आम्ही तिकडंच निघालो होतो. तर आम्हाला पहिल्यांदाच आम्ही चाललो होतो. पवनचक्क्या वगैरे खूप साऱ्या दिसत होत्या रस्त्याला, खूप मोठ्या मोठ्या, म्हणजे दिसतं तितक्या छोट्या, पण त्याच्या रिअलमध्ये आम्ही रस्त्याच्या कडेला त्याचे पाते वगैरे पाहिले, खूप मोठे होते, कारण गाडीमध्ये टाकत होते ते पाहिलं. आणि खूप जास्त इकडं पण असा उन्हाळा जाणवत होता. आणि म्हटलं चला जायचं मामाच्या गावाला. मी 7-8 वर्षाचे असताना आले होते आणि मला काहीच ॲड्रेस वगैरे माहीत नव्हता. हे म्हणले तुला कसं तुझ्या मामाचा अजून ॲड्रेस पण माहीत नाही. तर आम्ही चला आता दाखवते तुम्हाला की आमचं मामाचं गाव. याच रस्त्याने आम्हाला गावात जायचं होतं आणि आज आई मावशी सगळे येणार होते तिकडेच, कारण माझ्या मामाच्या मुलीची डिलिव्हरी वगैरे झाली होती त्यासाठी. तर बघा संध्याकाळचा टाईम झाला होता आणि वातावरण खूप छान झालं होतं. कोणता घाट आहे हा? खूप दिवसानंतर मामाच्या गावाला गेलो होतो. राजा शिवाजी. सोमला नव्हतं आणायचं, पण आता त्याला आवडतीचा पिक्चर आहे म्हणून आणला आहे ना. सगळी गँग भरली गाडीमध्ये आम्ही. मूवी बघायचं मूवी. पिक्चर पाहण्यासाठी आमच्या बघा गाडीमध्ये पूर्ण गँग भरली आमच्या घरची. तर म्हटले सगळेच म्हटले राजा शिवाजी पिक्चर पाहायचा आहे. 2-3च आत्ता 1 तारखेला चालू झाला होता. तर चला आम्ही पण गेलो जामखेडमध्ये पाहण्यासाठी. तर पाहू शकता आमच्या आता घरी मस्त मशीन लावली होती आम्ही तेल काढण्यासाठी, आणि याच्यामध्ये हे टाकलं तर मस्तपैकी तेल एवढं निघालं होतं. तर एक गोणीमध्ये आमचं जवळपास 13 किलो, आणि एवढी पेंट म्हणजे एक अर्धी गोणी पेंट निघालेली. तर मस्तपैकी तेल वगैरे आमचं रेडी झालेलं होतं मुंबईला नेण्यासाठी. आम्ही 5 लिटर मुंबईला घेतलं, बाकीच्याला इथंच ठेवलेलं बाकीचं पण. तर खूप तेल महाग झालं आहे. मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे आपलं घरीच तेल बनवायला सुरू केलेलं आहे. तुम्ही पण बनवा. सोनं तर काय बनवू शकत नाही, तेल तरी बनवू शकतो ना आपण. चला बा. अभी हम सीढ़ियाँ चढ़ रहे हैं। अभी हमने पूछा हमारे 50 सारे करने मेरे पापा भी कर रहे हैं, मेरे पापा। और अभी हम जाके ऊपर सीढ़ी पे ऊपर नीचे करने को बोला है, क्योंकि हम थके पैसा से। नॉर्मली जाने को बोला है, वो तो पता नहीं लगाता नहीं मारे। ठीक है डर लग जाते बहुत जल्दी डरपोक। अरे नहीं करता कुछ। गाँव का नाइट व्यू झूम करना उस स्टार पर। स्टार दिख रहा है इधर? नहीं दिख रहा, सॉरी वीडियो में नहीं दिख रहा। जितने वीडियो में बादल दिख रहा है उससे भी सुंदर दिख रहा है। अब जाइए इधर ऊपर। क्यों कर दो मैंने स्वप्निल दादा तो हाँ सॉरी सही बोला सर। देखने स्वप्निल दादा ने तो हम गए कम। वो क्यों देखेगा? ये देख हमारा स्वप्निल दादा है इधर हमें हमारा बिना बताए आ गया रेलवे ट्रैक में। और ये काटा है, काटे काटे रियल में चाहिए। रुक जाएगा। चलो ये बड़ी काटी है। हमारा स्क्विड गेम चालू हो गया। ये रहा इधर हम रेलवे ट्रैक पे खड़े हैं। ये हमारा कुत्ता लंच दे। चल जाती दादा। उधर गए हमारे कजन्स और से तो मेरे कजन भाग गए क्योंकि उनको पापा दिख रहे हैं उधर। नाच नाच उधर बहुत हवा आ रही है इधर।